सुदामदेव आणि देव दोन्हीही संदीपानी ऋषींकडे शिक्षण घेत होते. संदीपानी ऋषींच्या पत्नीनं सांगितलं, स्वयंपाक करायचाय, घरातलं सरपण संपले, जावा आणि सरपण घेऊन या. सोसाट्याचा वारा सुटला, विजांचा कडकडाट झाला. देव झाडाच्या वरच्या फांदीवर जाऊन बसले आणि सुदामदेव झाडाच्या मध्ये जाऊन बसले. कालांतराने सुदामदेवाला भूक लागली, कारण संदीपानी ऋषींच्या पत्नीला माहित होतं की लहान लेकरं आहेत, त्यांना भूक लागू शकते, म्हणून हरभरे भाजून दिलेले असतात. सुदामदेवानं हळूहळू हरभरे खायला सुरुवात केली. देवानं विचारलं, काय रे सुदामा, आवाज कशाचा येतोय? देव चतुर आहे, देवाला सगळं कळतं आणि देवाशी कधी खोटं नाही बोलायचं. चतुराती शिरोमणी गुण म्हणजे देव चतुर आहे, देवाला सगळं कळत असतं. सुदामदेव म्हणला, काही नाही देवा, लय गार लागतंय, थंडी वाजून आली म्हणून दात कुडकुडतात. देव म्हणला, बर. मग एकाकडं अख्खी द्वारका नगरी सोन्याची आहे आणि एकाकडं 18 विश्व दरिद्र आहे. संदीपानी ऋषींच्या इथलं शिक्षण पूर्ण झालं. देव जे द्वारकेला निघून गेले, अख्खी द्वारका सोन्याची नगरी आहे. आणि इकडं सुदामा एक गरीब ब्राह्मण राहिला, का तर देवाशी खोटं बोलला होता. 18 विश्व दरिद्र आलं. रोज सुदामदेव आपल्या बायकोला सांगायचा, माझा देव 16,100 बाई आणि 8 पत्नी आहेत माझ्या देवाच्या, अख्खी द्वारका नगरी सोन्याचे. बायको म्हणती, रोज नका तुमच्या देवाचं गुणगान गाऊ, आणि जर इतकाच देव तुमचा मोठा आहे ना, जा देवाकडं आणि काहीतरी आपल्याला मागून आणा. सुदामदेव म्हणतो, आता देवाकडे जायचं म्हणल्यानंतर मोकळ्या हाती जायला येते का बरं? 5 घरची भिक्षा मागून आणली आणि 3 मुठी पोहे सुदामदेवानं आपल्या परचुंडीत बांधून घेतले. कमरेला खोले सुदामदेव बिना पायात चप्पल, म्हणजे चप्पल नाहीये पायामध्ये, अंगामधलं जे धोतर आहे ते जीर्ण अवस्थेत, कधी फाटल सांगता येत नाही. जाताना सुदामदेवाला पूर्ण 1 महिना लागला. सुदामदेव कसा तरी द्वारकेमध्ये पोहोचला. द्वारकेमधल्या लोकांना सांगू लागला, ऐका ना, मी देवाचा लहानपणीचा मित्र आहे. लोक म्हणायला लागली, काय येडपट आहे, काय वेडसर आहे, अरे आमचा देव कुठं आणि हा कुठं, आणि काय सांगताय गड्या, देवाचा मित्र आहे म्हणे. सुदामदेव म्हटला, अरे खरं सांगतो, मी देवाचा लहानपणीचा मित्र आहे. ऐकून कुणीच घेतलं नाही. शेवटी सुदामदेव दरवाजापर्यंत पोहोचले. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, दर पे सुदामा गरीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, दर पे सुदामा गरीब आ गया है. सुदामदेवानं द्वारपालांना सांगितलं, देवाला जाऊन सांगा की तुमचा लहानपणीचा मित्र आलाय. द्वारपाल हसायला लागले, अरे कुठे आमचा देव आणि कुठे तू एक दरिद्री ब्राह्मण, आणि तू आमच्या देवाचा मित्र असूच शकत नाही. सुदामदेव म्हटले, ठीक आहे, माझा एक निरोप तरी तुमच्या देवाला देचाल का? देवाला सांगा की तुमचा लहानपणीचा मित्र सुदामा आलाय. द्वारपाल देवाजवळ जातात आणि देवाला सांगतात, दरवाजावरती कोणतरी एक गरीब दरिद्री ब्राह्मण आला, येडसर आहे, येडपट आहे. देव म्हणला, हे ठरवणार तू कोण? तो येडसर आहे, येडपट आहे, हे ठरवणार तू कोण? बरं त्याला काहीतरी नाव असेलच की. द्वारपालाने नुसतं सुदामा म्हणेपर्यंत देव, जसा सुदामदेव नंगे पाव चले आये थे, देव पायात पायतान न घालता, अंगात अंगरका न घालता, डोक्याला मुकुट न घालता धावत पळत सुटतो. पण इकडं सुदामदेवाला वाटतं, अरे आपला मित्र हा द्वारकेचा राजा आहे, आपण कुठं आणि आपला मित्र कुठं? आपला मित्र आपल्याला नाही भेटू शकत. पण देव मागणं सुदामदेवाला हाका मारतोय, ए सुदामा, ए सुदामा. आणि देवानं शेवटची एक आर्त हाक मारली, ए सुदामा. तसा सुदामदेव गर्रकीना माघारी फिरला. देवानं आणि सुदामदेवानं एकमेकांना बघितलं आणि डोळ्यातील अश्रूंचा बांध फुटला. दोघांनी जवळ येऊन एकमेकांना कडकडून मिठी मारली. देवानं आपला रथ बोलवला आणि सुदामदेवाला
नवल वाटलं. अरे कोण आहे हा मनुष्य आणि देव याचे पाय का पुसतायत. देवानं अलंकार घालायला दिले, चांगली कपडे घालायला दिले, चांगले वस्त्र घालायला दिले. 8 दिवस निघून गेले आणि 8 दिवस निघून गेल्याच्या नंतर देव सुदाम देवाला म्हणतोय, ऐक ना सुदामा, वहिनी कशी आहेत, वहिनीनं काहीतरी खायला दिलं असेलच की. देव हुशार आहे, मी मगाशीच सांगितलं, देव चतुर आहे, त्याला सगळं माहिती असतं. म्हणजे पोहे सुदाम देवाचे फके मारी कोरड्याचे. हिसकावून घेतलं देवाने पोहे आणि देव पोहे खायला लागला. खाऊन झाल्यानंतर देव म्हणाला, सुदाम देव देवाला म्हणाला, सांग ना देवा, सुदाम देवा सांग, माझी वहिनी कशी आहेत, माझी लेकरं कशी आहेत, तुझं गाव कसं आहे. सुदाम देव सांगतात, सगळे व्यवस्थित आहे, माझं गाव सोन्यासारखं आहे. आणि देव म्हणतो, तथास्तु. तशी अख्खी नगरी सुदाम देवाची सोन्याची होते. म्हणजे सुदाम देव कधी विचारही करू शकत नव्हता की इतके आनंदाचे दिवस माझ्या नगरीवरती येतील. सुदाम देवानं हे सगळं बघितलं आणि सुदाम देवाचे डोळे भरून आले. म्हणजे जाताना सुदाम देवाला 1 महिना लागला होता, येताना मात्र सुदाम देव 4 ते 5 दिवसामध्ये पोहोचला. म्हणजे एवढी ताकद जर कशामध्ये असेल ना, तर देवाच्यावर असणाऱ्या भक्तीमध्ये एवढी ताकद आहे. सुदाम देव घरी आला आणि सुदाम देवानं आपल्या बायको पोरांना ओळखलंच नाही. म्हणजे एवढं काया पालट सगळं काही देवानं करून टाकलं होतं. हा आनंद, हे वैभव पाहण्यासाठी सुदाम देवाच्या पत्नीला कित्येक वर्ष गरिबीमध्ये राहावं लागलं आणि मग अखेर ते समाधान आणि सुख मिळालं अभंगाच्या 2ऱ्या चरणात.